व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या तीव्र टंचाईमुळे पनवेल, पुणे, नाशिक आणि नवी मुंबईसह अनेक भागात हॉटेल व्यावसायिक मिसळ, चहा आणि नाश्ता तयार करण्यासाठी चुलीचा वापर करत आहेत। इंधन टंचाईमुळे हा पर्याय निवडला गेला असून मिसळप्रेमींना चविष्ट पदार्थ मिळावेत म्हणून हॉटेल मालक आता लाकूड फाट्यावर स्वयंपाक करत आहेत। इराण, इस्रायल, अमेरिका तणावामुळे व्यावसायिक गॅसचा पुरवठा विस्कळीत झाला आहे। पनवेलमधील अनेक मिसळ केंद्रे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, तर काही ठिकाणी सिलेंडर मिळणे कठीण झाले आहे। मात्र याचा तोटा ग्राहकांना सहन करावा लागू नये व त्यांच्या जिभेवरची चव अबाधित राहावी यासाठी पनवेल शहरातील प्रसिद्ध अशी युनियनची मिसळ देखील आता चुलीवर तयार होत असून आजही ग्राहक ती चवीने खात आहेत व मालक सुनील खळदे ग्राहकांना त्याच दरात मिसळ देत आहेत। 3 पिढ्यांपासून खळदे कुटुंबाच्या मालकीचे आणि त्यांच्याद्वारे चालवले जाणारे युनियन मिसळ हे केवळ खाण्याचे ठिकाण नाही, तो पनवेलच्या इतिहासाचा एक भाग आहे। 90 वर्षांपासून हे ठिकाण स्थानिक आणि पर्यटकांना आपला खास पदार्थ मिसळ देत आहे। मिसळ ही मोड आलेल्या मूग डाळीपासून बनवलेली एक मसालेदार आमटी आहे। ती मसाल्याची फोडणी दिलेल्या तेलाच्या थरावर, ज्याला कट म्हणतात, आणि कुरकुरीत शेवगाठीच्या आवरणासोबत दिली जाते। गॅस टंचाई जरी असली तरी आमच्याकडे येणाऱ्या ग्राहकांना आम्ही गेली अनेक वर्ष मिसळ देत आहोत। याही परिस्थितीत ग्राहकांना चुलीवरील मिसळ, पुरी, वडा आम्ही देत आहोत व चुलीवरील मिसळला ग्राहकांचा प्रतिसादही जास्त असल्याचे या निमित्ताने दिसून येते, असे सुनील खळदे यांनी सांगितले। पण गॅसला पर्याय म्हणून आपण कोळसा भट्टी चालू केलेली आहे आणि कोळशावरची संपूर्ण मिसळ, उसळ, वडा आज तयार होतोय। गॅसला पर्याय म्हणून आपण कोळसा भट्टी ही आपली परंपरा जुनी होतीच, पण काही कालांतराने गॅस आल्यानंतर ती खंडित पडली होती। तर परत ती जुनी परंपरा आज आपण भट्टी घेऊन आज युनियन हॉटेल आपला चुलीवरचा किंवा भट्टीवरचा सर्व माल तयार करत आहोत। अशा प्रकारे लोकांचा प्रतिसाद मिळतो की चुलीवरची मिसळाची चव आणि गॅसवरच्या मिसळामध्ये काही तफावत लोकांना चुलीवरच्या जेवणाला चव लागते, कारण जाळ चांगला भेटतो। तर नक्कीच गॅसपेक्षा कोळसा भट्टी किंवा लाकडा भट्टीला एक चव, उत्कृष्ट चव मालाला येते। ग्राहकांना काय आव्हान करणार त्या पद्धतीमध्ये दुकान चालू आपलं असतं किंवा गॅस टंचाईमुळे काही दुकानामध्ये वेळेमध्ये काही बदल करण्यात आलेला आहे? आता काहीतरी बहुतेक हॉटेल्समध्ये किमान अर्धा माल त्यांनी बंद केलेला आहे। काय तर आमच्या इथं पण डोसा, इडली बंद आहे, चहा बंद आहे, पण पर्याय म्हणून फक्त आपले जुने पारंपरिक मिसळ, पुरी, वडा हे काही आयटम चालू आहेत तर काही आयटम बंद आहे। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज।